एका चौरसाची बाजू 14 सेंटीमीटर आहे. त्याच्या चारही बाजूनी स्पर्श करणारे वर्तुळ काढले तर उर्वरित भागाचे क्षेत्रफळ किती चौसेमी येईल? बघा, एक चौरस आहे, त्याच्या चारही बाजू सारख्या असतात. 14 सेंटीमीटर बाजू त्याची, 14, 14, 14 आणि 14 सेंटीमीटर. त्याच्या चारही बाजूनी स्पर्श करणारे वर्तुळ काढले. बघा, चारही बाजूनी स्पर्श करणारे वर्तुळ काढले. ठीक आहे. बघा, आता मला सांगा या वर्तुळाची त्रिज्या काय असेल? बघा, ही जर पूर्ण बाजू 14 आहे, ठीक आहे, हिच्या अर्धे, बघा, म्हणजे ही झाली वर्तुळाची त्रिज्या. ही किती सेंटीमीटर असेल? 14च्या निम्मे 7 सेंटीमीटर. ठीक आहे. चौरसाच्या क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे? बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजे 14चा वर्ग. 14 सेंटीमीटर बाजू आहे, किती? 196. आता तुम्हाला हे क्षेत्रफळ काढायचं आहे. उर्वरित भागाचे क्षेत्रफळ किती चौसेमी येईल? बघा, हे झालं वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि हे उर्वरित बाजूचं क्षेत्रफळ, हे आपल्याला काढायचे. ठीक आहे. बघा, काय आलं क्षेत्रफळ? या चौरसाच्या क्षेत्रफळामधनं हे जे पूर्ण चौरसाचे क्षेत्रफळ, यातून जर तुम्ही आतल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ जर वजा केले तर तुम्हाला हे उर्वरित क्षेत्रफळ मिळून जाईल. मग वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे? पाय आर स्क्वेअर. पाय आरचा वर्ग. बघा, पाय म्हणजे काय? 22/7 गुणिले त्रिज्या किती तुमची? 7 सेंटीमीटर गुणिले 7 किती येईल? बघा, 7 7 कॅन्सल झाला. 22×7 154. 22×7 154. जर तुम्ही या दोघांची वजाबाकी केली तर तुम्हाला उर्वरित भाग क्षेत्रफळ मिळून जाईल. 196 मधून 154 गेले किती? बघा, 7 4 गेले 2, 9 5 गेला 4. ठीक आहे. 42 चौसेमी. किती? चौसेमी. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये करून सांगायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढील भागामध्ये. तुम्हाला एखादा प्रश्न आल्यास मी डिस्क्रिप्शनमध्ये माझे टेलिग्राम युजर नेम देईल, तुम्ही मला तिथे पाठवू शकता.